समोर जोरदार निदर्शनं केली। एसबीआयचे चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी काल कर्जमाफीला विरोध केला होता। त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ स्टेट बँकेसमोर ही संपूर्ण निदर्शनं करण्यात आली। दरम्यान या संदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर सोनाली शिंदे। सर, कसं पाहता या सगळ्याकडे? एकीकडे सरकार कर्जमाफी करत नाहीये, दुसरीकडे अशा पद्धतीची वक्तव्य समोर येत आहेत। हे पहा, अरुंधती राय या एक सरकारी अधिकारी आहेत। या रिझर्व्ह बँक या स्टेट बँकेच्या एक प्रमुख कार्यकारी अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी संचालक आहेत। त्या काही मालक नाहीत बँकेच्या। बँक ही जनतेच्या मालकीची आहे आणि कर्जमाफी करायची का नाही हा सरकारचा निर्णय आहे आणि आम्ही मागणी करतोय ती बँकेला मागणी करत नाही। आम्ही मागणी करतोय ती सरकारकडे मागणी करतोय की सरकारनं हा निर्णय घेतला पाहिजे। मग कशाप्रमाणे कुणाच्या खात्यात किती पैसे जमा करायचे, अल्पभूधारकांना द्यायचे का आणखी कोणाला द्यायचे, हा सरकारचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय आहे, प्रशासकीय निर्णय आहे। पण तत्वतः मुख्यमंत्र्यांनी आत्तापर्यंत विरोध करत आले की मी बिलकुल कर्जमाफी करणार नाही, करण्याचा काही उपयोग होत नाही। पण नंतर त्यांनी भूमिका बदलली आणि आता कर्जमाफी आम्ही करू असं तत्वतः मान्य केलं। पण आता मुख्यमंत्र्यांची अडचण अशी निर्माण झालेली आहे की जेव्हा खुद्द पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्याकरता जे उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही निवडून आलो तर तुमची कर्जमाफी करू, तर आता मुख्यमंत्री काय म्हणणार? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय माफ केलेलं आहे? त्यामुळे एक गोष्ट अशी आहे की SBIच्या अध्यक्षांचं वक्तव्य जे आहे ते त्या अध्यक्ष आहेत, त्यांना आपली बँक चालवायची आहे, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण त्या काही निर्णय घेणार नाहीत। हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आणि पंतप्रधानांचा निर्णय आहे, हा निर्णय सरकारचा आहे आणि हा निर्णय कसा करायचा, काय करायचा, त्याकरता कुठून पैसे आणायचे ते विधिमंडळाचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य त्यावर मतदान करून ते पैसे मंजूर करणार आहेत। मला वाटतं की या वातावरणामध्ये SBIच्या अध्यक्षांनी अशा प्रकारचं वक्तव्य करायला नको होतं, पण जरी ते वक्तव्य केलं असेल त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे, त्याचा तर निषेध करणं आवश्यक आहे। परंतु याच बँकेने विजय माल्याची कर्ज माफ केलेली आहेत, त्याचं पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे आणि मग शेतकऱ्यांच्या कर्जाच्याबद्दल बोलायचा अधिकार तुम्हाला मिळेल। एकूणच विरोधक या सगळ्याचबद्दल आक्रमक झाले। पुढचं कामकाज होतंय की नाही हे पाहावं लागणार आहे। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह सोनाली, महाराष्ट्र वन।